नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास सहलीसाठी जाणार आहोत. लॉकडाऊनच्या काळामध्ये अभ्यास सहलीसाठी शाळा, महाविद्यालय यातील सर्वच विभागांना जाता येत नाही. पण या परिस्थितीतून मार्ग काढून आपण घर बसल्या अभ्यास सहल अर्थात क्षेत्र भेट पूर्ण करणार आहोत. गोकाक आणि घोडचिंचमळकी या 2 ठिकाणी मी तुमची अभ्यास सहल घेऊन जाणार आहे. चला तर तयार रहा गोकाक व घोडचिंचमळकी या ठिकाणी जायला. सकाळचा झुंजूमुंजू वातावरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये जमा व्हायला लागले आहेत. कॉलेजमध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी सर्वप्रथम आपण ग्रुप फोटो काढून घेऊयात. चला तर तयार रहा ग्रुप फोटोसाठी. सगळेजण तयार आहेत. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मिरज जंक्शनकडे रवाना झालो. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी गोकाक रोड या स्थानकापर्यंतची तिकिटे काढून घेतली आहेत. गोकाकला जाण्यासाठी हुबळी पॅसेंजर सकाळी 6:30 वाजता आणि बेळगाव पॅसेंजर 7:15 वाजता मिरज जंक्शन इथून निघते. आपण सर्वजण 7:15च्या पॅसेंजरमध्ये बसलो आहोत. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ट्रेनमध्ये गाण्यांच्या भेंड्यांची सुरुवात झाली आहे. ट्रेनमधून दिसणाऱ्या विविध नद्या आणि पिके कोणकोणती आहेत याबद्दलची निरीक्षणे देखील त्यांनी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. 2 तासाचा प्रवास कधी संपला हे आम्हाला समजलंच नाही आणि आम्ही गोकाक रोड या रेल्वे स्थानकापर्यंत येऊन पोहोचलो. आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. आपण सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ट्रेनमधून उतरायचं आहे, कारण रेल्वे या स्टेशनवर फक्त 4 मिनिटे थांबते. मित्रांनो, ही अभ्यास सहल पूर्ण झाल्यावर आपणास सहल वृत्तांत देखील लिहायचा आहे. म्हणून सर्वप्रथम जाणून घेऊयात अभ्यास सहल वृत्तांत लिहिण्यासाठी आवश्यक असणारे मुद्दे. अभ्यास सहल वृत्तांत लिहित असताना सर्वप्रथम प्रस्तावना लिहावी. त्यानंतर भूगोलातील अभ्यास सहलीचे महत्त्व, अभ्यास सहलीचा उद्देश, ज्या ठिकाणी आपण आलो आहोत त्या अभ्यास क्षेत्राचे भौगोलिक स्थान, अभ्यास क्षेत्राची प्राकृतिक रचना, सांस्कृतिक ठेवण या सर्वांची माहिती लिहावी आणि त्यानंतर त्याचा सारांश लिहावा. आता अभ्यास सहलीचे महत्त्व काय हे जाणून घेऊ. अभ्यास सहलीचे आयोजन करून भूगोल विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची रुची निर्माण करता येते. अभ्यास सहलीमधून भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना या विषयाचे काल्पनिक स्वरूप नष्ट होऊन भूगोलाचे सत्य स्वरूप विद्यार्थ्यांसमोर आणले जाते. उदाहरणार्थ पर्वत, नद्या, नैसर्गिक वनस्पती, वसाहती, लोकसंख्या, मानवी व्यवसाय इत्यादी घटकांची माहिती पुस्तकात वाचून काल्पनिक अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास सहलीमुळे या घटकांचे प्रत्यक्ष अवलोकन करता येते. अभ्यास सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देता येते. काही भौगोलिक घटना, घडामोडी अशा असतात की त्यांचा अभ्यास 4 भिंतीच्या आत पुस्तकांद्वारे करता येत नाही. उदाहरणार्थ खडकांचे नमुने, मृदेचे प्रकार इत्यादींचा अभ्यास निसर्गातील घटकांबरोबर निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना यातून करून देता येते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशांना, स्थळांना, शहरांना भेटी देता असल्यामुळे भूगोलाबरोबर इतिहास, अर्थशास्त्र, वनस्पती इत्यादी सर्व विषयांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होते. निरीक्षण, वर्तन, वर्गीकरण, परीक्षण या 4 माध्यमातून भूगोलाचा विकास झाला आहे. या माध्यमांचा उपयोग करून भूगोल अभ्यासकांना अभ्यासाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य अभ्यास सहल करत असते. प्रवास करत असताना निर्माण होणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे याचा अनुभव तसेच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीतून मिळते.
शिवाय भूगोल विषयाबद्दलची रुची वाढण्याचे कार्य अभ्यास सहल करत असते. भूगोलातील अभ्यास सहलीचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर आपण अभ्यास सहलीचे उद्देश जाणून घेणार आहोत. या अभ्यास सहलीमधून आपण गोकाकची प्राकृतिक रचना समजून घेणार आहोत, गोकाकची सांस्कृतिक रचना समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या अभ्यास सहलीच्या प्रवास मार्गातील बदल व निरीक्षणेही समजून घेणार आहोत. नदीच्या पहिल्या टप्प्यातील भूरूपांची निरीक्षणे यांचा अभ्यासही यातून आपण करणार आहोत. त्याचबरोबर नदीच्या पहिल्या टप्प्यातील भूरूपांच्या निर्मितीची कारणे देखील यातून आपणास समजणार आहेत. गोकाक येथील पर्यटन स्थळांवर व तेथील पर्यटन व्यवसायावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची माहिती आपण घेणार आहोत. गोकाकच्या वसाहतींचे प्रारूप याचा अभ्यासही सहलीमधून मिळणार आहे. गोकाक येथील विविध खडकांची ओळख आपण करून घेणार आहोत व या खडकांवर होत असलेली विदारण प्रक्रिया समजून घेऊन त्याचे विविध प्रकार देखील समजून घेणार आहोत. अभ्यास सहलीसाठी आपण गोकाकची निवड का केली हे आता जाणून घेऊयात. नदीच्या पहिल्या टप्प्यातील विविध भूरूपे समजून घेण्यासाठी गोकाक हे आदर्श ठिकाण आहे. गोंडवना कालखंडातील भूगर्भ रचनेचा हा प्रदेश आपल्याला खडकांचे विविध प्रकार दर्शवतो. त्या ठिकाणी विदारणाचे विविध प्रकार आपल्याला समजून घेणं सहज शक्य होतं. याशिवाय स्थापत्यकलेचे नमुने या ठिकाणी पाहावयास मिळतात. पर्यटन केंद्रावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचे अवलोकन या सहलीमधून करणे सहज शक्य आहे. वसाहतींचे वैशिष्ट्यपूर्ण प्रारूप गोकाक या ठिकाणी पाहावयास मिळते. शिवाय सांगलीतून कमीत कमी खर्चामध्ये प्राकृतिक तसेच मानवी घटकांचा अभ्यास करण्यासाठी गोकाक हे आदर्श ठिकाण असलेले दिसून येते आणि याच कारणास्तव गोकाक या शहराची निवड अभ्यासासाठी केलेली आहे. अभ्यास सहल क्षेत्राचे स्थान आपण नकाशाद्वारे समजून घेऊ. भारतातील कर्नाटक राज्यातील वायव्येकडील भागात असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यामध्ये गोकाक तालुका दिसून येतो. या तालुक्यांमध्ये असणाऱ्या 128 गावांपैकी गोकाक हे एक नागरी क्षेत्र आहे. गोकाकच्या दक्षिणेकडे 13 किलोमीटर अंतरावर घोडचिनमळकी या ठिकाणीही आपण भेट देणार आहोत. मिरज रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर विजयनगर, शेडब्याळ, उगार खुर्द, कुडची, चिंचणी, रायबाग, चिकोडी, बागेवाडी, घटप्रभा आणि गोकाक या मार्गाने आपण गोकाक या ठिकाणी येऊन पोहोचतो. अभ्यास सहल मार्गाचा आराखडा अथवा नकाशा याच पद्धतीने रेखाटायचा आहे. गोकाक रोड रेल्वे स्टेशनवरून गोकाककडे नेण्यासाठी आपल्याला बसेस तयार आहेत बरं का. आपण गोकाक रोड रेल्वे स्टेशनवरून दक्षिणेकडे प्रवास सुरू करतोय. राज्य महामार्ग क्रमांक 1 याने आपण प्रवास सुरू केला आहे. प्रवासामधून आपल्याला दोन्ही बाजूला वसाहती आणि शेती दिसून येत आहेत. या प्रवासादरम्यान आपल्याला काय काय दिसतं याच्या आपण नोंदी करायच्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी आपल्याला वड, आंबा, चिंच, करंज, नारळ यासारखी विविध प्रकारची झाडे देखील दिसत आहेत. राज्य महामार्ग 1 आणि राज्य महामार्ग 73 हे येथे एकच झाले आहेत. राज्य महामार्ग 73 पासून जात असताना आम्हाला सरळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरांची नियोजनबद्ध रचना दिसून आली. अशी नियोजित रचना सहसा नागरी भागातच आढळून येते. रस्त्याच्या उजव्या बाजूला शेतीचा मोठा असा भाग दिसून येत आहे. या शेती क्षेत्रात अनेक लहान मोठ्या वसाहती बांधलेल्या दिसून येतात. रस्त्याच्या डाव्या बाजूला काही ठिकाणी नारळाची झाडे दिसून येतात. आपला प्रवास आग्नेय दिशेने सुरू आहे बरं का. या ठिकाणची शेती पाहिल्यानंतर बसमधून खाली उतरून या ठिकाणची मृदा कोणती आहे हे पाहण्याचा मोह आवरत नाही. चला तर खाली उतरूयात. या ठिकाणची मृदा लाल रंगाची दिसते. लाल रंगाच्या मृदेमध्ये लोह खनिजांचे प्रमाण जास्त असते. विदारणातील भस्मीकरण या क्रियेतून ही मृदा निर्माण होत असते. या मृदेचा पोत आणि पाणी संधारण क्षमताही चांगल्या पद्धतीची असते. यामुळेच ऊस, मका, तंबाखू ही मुख्य पिके तर सूर्यफूल, सोयाबीन, कापूस यांची लागवड भरघोस प्रमाणावर केलेली दिसून येत आहे.
घटप्रभा नदीच्या उजव्या तीरावरील बागेपर्यंत आपण पोहोचलो आहोत. नदीतील पाण्याचा खळखळाट आणि बागेतील खेळणाऱ्या मुलांचा गोंगाट या दोघांचा संमिश्र आवाज आता यायला लागला आहे. डाव्या बाजूला भव्य दिव्य अशी गोकाक कॉटन मिल 1887 पासून दिमाखात असलेली आपल्याला पाहायला मिळते. रस्त्याच्या डाव्या बाजूला गोकाक धबधब्याकडे आणि महालिंगेश्वर मंदिराकडे कमानीमधून जाण्याचा मार्ग दिसून येत आहे. या ठिकाणी चोल राजांनी बांधलेले 12व्या शतकातील महालिंगेश्वर देवस्थान हे आपणास पाहावयास मिळते. वालुकाश्म खडकातील कोरीव काम केलेली ही वास्तू म्हणजे प्राचीन काळातील इतिहास स्पष्ट करते. घटप्रभा नदीवरील झुलता पूल आमच्यासाठी कुतूहलाचा आणि आकर्षणाचा विषय. यामुळे आपण सर्व विद्यार्थी आणि शिक्षक नदीच्या दुसऱ्या तीराकडे या पुलावरून चाललो आहोत. या झुलत्या पुलावरून डाव्या बाजूला असणारे घटप्रभा नदीचे नदीपात्र आपल्याला व्यवस्थितपणे निरीक्षण करता येते. नदीपात्रातील खडक एकमेकांना समांतर आणि भूपृष्ठाला समांतर असलेले दिसून येतात. घटप्रभा नदीच्या या खडकाळ पात्रातून थोडेसे पुढे गेल्यावर आपल्याला या नदीवर एक बंधारा बांधलेला दिसतो. या बंधाऱ्यामध्ये वर्षभर पाणी साठेल अशी रचना केली आहे आणि नदीच्या डाव्या बाजूला लहानशा कॅनलमार्फत हे पाणी खाली सोडलेले दिसते. नदीपात्रातील हे खडक पाहिले असता या नदी प्रवाहास पाणी असताना असणाऱ्या वेगाचा अंदाज येतो, कारण खूप मोठ्या आकाराचे शिलाखंड या नदी प्रवाहामध्ये उलटपालट झालेले दिसतात. झुलत्या पुलाच्या उजव्या बाजूला धबधबा कोसळल्यानंतर नदी प्रवाह वेड्यावाकड्या वळणाने पुढे जाताना दूरपर्यंत आपणास सहजपणे दिसत आहे. या पुलावरून आपण घटप्रभा नदीच्या डाव्या तीरावर येऊन पोहोचलो आहोत. या ठिकाणी थोडी विश्रांती घेऊन आपण नदीपात्राची निरीक्षण करणार आहोत. या बिंदूपासून नदीपात्र, नदीप्रवाह ज्या ठिकाणाहून कोसळतो असा कड्याचा भाग व रांजण खळगे आणि पात्रांमध्ये असणारे विविध घटक आम्हाला पाहता येत आहेत. येथे नदीपात्राची रुंदी 177 मीटर आहे आणि या नदीवर असणारा झुलता पूल याची लांबी 201 मीटर आहे आणि या पुलाची उंची 14 मीटर आहे. या पुलाची निर्मिती 1880 साली झाली आहे. तेथे ब्रिटिशकालीन कापड मिल आहे. या मिलमधील कामगारांना ये जा करण्यासाठी या पुलाची निर्मिती झाली आहे असे या ठिकाणी असलेल्या फलकावर लिहिलेले आढळून आले. नदीच्या उजव्या तीरावर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी हे कालव्यामार्फत खाली आणले जाते आणि त्यापासून वीज निर्मिती केली जाते. हे वीज निर्मिती केंद्र आम्हाला नदीच्या उजव्या तीरावर पाहायला मिळाले. या वीज निर्मिती केंद्राची निर्मिती देखील ब्रिटिश काळात 1880 साली झाली आहे. जेव्हा डोंगराळ प्रदेशातून वाहणारा नदी प्रवाह लंबवत उतारावरून खाली कोसळतो तेव्हा प्रवाह मार्गात धबधबा तयार होतो. जगातील अनेक नद्यांनी प्रवाह मार्गात धबधबा हे भूरूप तयार केले आहे. गोकाकच्या धबधब्याची उंची 52 मीटर इतकी आहे. हा धबधबा वालुकाश्म खडकात तयार झालेला असून तो मागे मागे सरकत असलेला दिसून येतो. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे कड्याचे मोठे शिलाखंड खाली कोसळलेले आपल्याला दिसतात. उपग्रह प्रतिमेवरून गोकाकच्या धबधब्याचे स्थान आपल्याला निश्चितपणे सांगता येते. हे स्थान 16 डिग्री 11 मिनिट 37 सेकंद उत्तर अक्षवृत्त व 74 डिग्री 46 मिनिट 49 सेकंद पूर्व रेखावृत्त असे आहे. उपग्रह प्रतिमेवर तयार झालेल्या त्रिमितीय प्रतिकृती अर्थात 3D मॉडेलद्वारे गोकाक येथील उंच सखल भूपृष्ठ रचनेची आपणास ओळख पटते. या ठिकाणी आपल्याला नदी प्रवाह कसा वाहतो, टेकड्यांचे स्वरूप कसे आहे हे देखील पाहता येते. नदी प्रवाह धबधब्याच्या स्वरूपात खाली कोसळल्यानंतर खोल तीव्र अशा भिंतींसारख्या नदीकाठाच्या दरीतून वाहतो. त्या भूरूपास घळई असे म्हणतात. या ठिकाणाहूनच नदी पर्वतीय प्रदेशातून मैदानी प्रदेशात प्रवेश करीत असलेली आपल्याला पाहायला मिळते.
पश्चिमेकडून पूर्वेकडे व पूर्वेकडून पश्चिमेकडे नदी प्रवाह कसा वाहत आहे, भूपृष्ठरचना कशी आहे याबद्दलची माहिती देखील समजून येते. नदी प्रवाहाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गोकाक टेकडीवर गोकाक हे शहर वसलेले आहे. कोरड्या ऋतूमध्ये घटप्रभा नदीपात्रात उतरल्यानंतर आपणास तिचे स्वरूप कसे आहे हे पाहावयास मिळते. आपल्यासोबत असणारे सर्व विद्यार्थी हे या ठिकाणी फोटोग्राफ काढत असलेले दिसतात. धबधबा जेथे कोसळतो तेथून डाव्या तीरावर पाहिले असता विदारणामुळे मोठ्या प्रमाणावर शिलाखंड घळईमध्ये कोसळलेले दिसतात. नदीच्या उजव्या तीरावरही अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर खंडविखंडन झालेले दिसते. नदीपात्रातील अडथळे आणि खडकातील उभ्या आडव्या भेगांमुळे प्रवाह चक्राकार बनतो व त्यामुळे नदीतील दगडगोट्यांना चक्राकार गती प्राप्त होते. असा प्रवाह एकाच जागी फिरल्यामुळे नदीपात्रामध्ये खळगे तयार होतात. त्यांनाच रांजण खळगे असे म्हणतात. रांजण खळगे निर्माण होण्यासाठी नदी प्रवाहाचा प्रवेग जास्त असणे आवश्यक असते. प्रदीर्घ काळ होणाऱ्या खननाने रांजण खळगे यांचा विस्तार वाढत जातो. अनेक रांजण खळगे एकमेकात विलीन होतात व यातून मोठी कुंभगर्ता तयार होते. रांजण खळग्यांमध्ये असणाऱ्या दगडगोट्यांना गोलाकार स्वरूप प्राप्त होते. वेदनक्रियेमुळे हे गोलाकार झालेले दिसून येतात. रांजण खळगे हे भूरूप सर्वच नद्या निर्माण करत नाहीत. जेव्हा उन्हाळा आणि हिवाळा ऋतू असतो तेव्हा नदीपात्रात हे रांजण खळगे पाहावयास मिळतात. उन्हाळा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मे या महिन्यांदरम्यान असतो. या ठिकाणी तापमान 24 डिग्री सेंटीग्रेडपासून 38 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असते. तर हिवाळा ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांच्या दरम्यान आहे. तेव्हा तापमान 15 डिग्रीपासून 24 डिग्रीपर्यंत असलेले दिसते. जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाळा असतो. सरासरी 568 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडताना दिसतो. पावसाळ्यातील गोकाक धबधब्याचे हे नयनरम्य दृश्य मनाला नक्कीच भुरळ घालते. या मनमोहक दृश्याचा अनुभव घेतल्यानंतर आपण गोकाक शहराची सांस्कृतिक ठेवण पाहूयात. विद्यार्थी मित्र हो, आपण आत्ताच गोकाकचा धबधबा पाहून आलो आहोत. त्यामध्ये आपण खूप नयनरम्य असा निसर्ग त्याचा अनुभव घेतला. आता यापुढे आपण गोकाक शहरातील विविध वसाहती, विविध संरचना या सगळ्यांचा अनुभव घेणार आहोत. गोकाक शहर हे कशा प्रकारे विकसित झालेले आहे, त्यातील वसाहती कशा आहेत, त्यांचा विकास कसा झाला आहे, तेथील सुविधा, दळणवळण किंवा दवाखाने या सगळ्याच गोष्टी ह्या आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत, पाहणार आहोत. आपल्या डावीकडे पहा. हे गोकाक शहर तुम्हाला दिसत आहे की एका टेकडीभोवती गोलाकार अशा स्वरूपात वसलेलं आहे. सामान्यतः अशा प्रकारची संरचना किंवा अशा प्रकारचं प्रारूप हे खूप दुर्मिळ असतं. महाराष्ट्रात आपल्याला अजिबातच हे पाहावयास मिळत नाही. मात्र अशा प्रकारची वसाहत जी गोलाकार स्वरूपाची असेल ही दुर्मिळ रचना आपल्याला इथे पाहावयास मिळते. चला तर मग या शहराची सफर आपण पुढे अनुभवूयात. शहरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला इथे दिसतंय ते म्हणजे ज्ञानदीप इंडिपेंडंट PU कॉलेज. कोणत्याही शहराच्या विकासामध्ये तेथील शैक्षणिक संस्थांचा मोलाचा वाटा असतो. या शहरात देखील आपल्याला अशी अनेक महाविद्यालये पाहावयास मिळणार आहेत. येथील इमारती, रस्ते हे पाहता तुम्हाला दिसून येते की येथील दळणवळण सुविधांचा विकास देखील किती उत्तम प्रकारे झाला आहे.
आपल्या डावीकडे आपल्यास एक प्रशासकीय इमारत दिसत आहे. येथून पुढे आपण जाऊ लागल्यानंतर इथे इंदिरा कॅन्टीन आपल्याला दिसत आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत ते बसवेश्वर महाराज चौकामध्ये. या चौकाच्या सभोवताली विविध दुकानांची रेलचेल दिसून येते. या दुकानांमधून तुम्हाला येथील प्रसिद्ध मिठाई करदंट ही खायला आणि विकत घ्यायला मिळू शकेल. त्याचा आनंद हा अप्रतिमच असतो. आपल्या उजव्या बाजूला आपल्याला समुदाय जीवन मठ पाहावयास मिळत आहे. इथून पुढे पाहताना शहरातील 2 मजली 3 मजली अशी घरे पाहावयास मिळतात. मनोरंजनाची साधने आणि क्रीडा संकुले ही देखील शहरामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानुसार इथे लक्ष्मी थिएटर हे शहरातील मनोरंजनाची गरज पूर्ण करताना दिसते. त्याचबरोबर आपल्याला येथे एक सुंदर असे क्रीडांगण देखील पाहावयास मिळत आहे. महाविद्यालयांसोबतच वैद्यकीय सुविधा या देखील शहरामध्ये पुरेशा प्रमाणात असलेल्या आढळतात, जसे की KLES हॉस्पिटल. यापुढे शनी मंदिराला वळसा घालून आपण डावीकडे शहराच्या दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत, जिथे आपल्याला मध्यमवर्गीयांची सामान्य घरे पाहावयास मिळतात. येथून पुढे आपण येऊन पोचलो आहोत ते म्हणजे रायण्णा चौकात, ज्या चौकामध्ये आपल्याला विविध प्रकारची दुकाने, बाजारपेठा, वेगवेगळे उद्योगे हे सर्व एकत्र पाहावयास मिळतात. शहराच्या सुरक्षिततेची हमी देणारं येथील गोकाक शहर पोलीस स्टेशन देखील नेहमीच सेवेसाठी तत्पर असतं. येथून पुढे आपण पाहत आहोत ते म्हणजे वाहतुकीच्या सुविधांनी संपन्न भव्य दिव्य असे आकर्षक गोकाकचे बस स्थानक. या स्थानकातून महाराष्ट्र व कर्नाटक येथील विविध शहरांमध्ये जाणारी बस सेवा आपल्याला उपलब्ध होते. शहरामध्ये पुढे फिरत असताना आपल्याला इंग्रजी माध्यमांच्या बरोबरच मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या कन्नड माध्यमाच्या शिक्षण संस्थाही असलेल्या दिसतात. खाजगी इस्पितळांच्या बरोबरच काम करणारे जनरल हॉस्पिटल देखील पाहावयास मिळते. शहराच्या पारंपरिक बाजारपेठांसोबतच रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर शहराची आधुनिकता दर्शवत आहे. त्यासोबतच पुढे आपण कमर्शियल टॅक्स ऑफिस गोकाक याची एक भव्य दिव्य इमारत पाहत आहोत. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या गोकाक शहरातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग समिती ही सज्ज आहे. त्यासोबतच त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी सज्ज आहे ती म्हणजे गोकाक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. आता आपण येऊन पोचलो आहोत महालिंगेश्वर देवस्थानापाशी. शहरातील देवस्थाने, मंदिरे यांचं निरीक्षण करून आपल्याला शहरामध्ये कोणत्या धर्माचे लोक अधिक राहतात हे पाहावयास मिळते. येथून पुढे वाल्मिकी चौकातून पुढे आल्यावर पारंपरिक लहान मोठ्या दुकानांच्या ठिकाणी आपण येऊन पोचतो. भगतसिंग चौकातून पुढे येऊन आपल्याला विकसनशील गोकाक येथे पाहावयास मिळत आहे. तेथेच सरकारी प्रथम दर्जा कॉलेज देखील पाहावयास मिळते. तिथे आपल्याला जुने पोलीस स्टेशन जे आहे ते दिसते आहे. येथून पुढील काही निरीक्षणे तुम्ही स्वतः करा आणि आपल्या वहीमध्ये टिपा. दख्खनच्या राजाप्रती, शिवाजी महाराजांप्रती अभिमान दर्शवणारा हा महाराजांचा पुतळा इथे दिसत आहे. आता आपण येऊन पोचलो आहोत नदीकिनारी असलेल्या श्री शंकरलिंगेश्वर मंदिरापाशी. गोकाक शहराची सांस्कृतिक ठेवण पाहिल्यानंतर आता प्राकृतिक रचना समजून घेऊ. गोकाक हे शहर ज्या टेकडीवर वसलेले आहे त्या टेकडीस गोकाक हिल किंवा गोकाक टेकडी असे म्हणतात. उपग्रह प्रतिमेच्या वरून निर्माण केलेल्या त्रिमितीय मॉडेलद्वारे गोकाक हिलची भूपृष्ठ रचना समजून घेता येते.
3D मॉडेलवर अध्यारोपित केलेल्या समोच्च रेषा एकमेकींना समांतर आहेत. या रेषा टेकडीतील होणारा बदल हा अधिक चांगल्या प्रकारे या मॉडेलद्वारे समजून देतात. समोच्च रेषांचे प्रारूप यापूर्वी प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही शिकला आहात. टेकडीच्या समोच्च रेषांचे निरीक्षण केले तर त्या गोलाकार असलेल्या दिसून येतात. एकास 50,000 या प्रमाणावर काढलेल्या स्थलदर्शक नकाशामध्ये समोच्च रेषांतर हे 20 मीटर असते आणि 5वी रेषा ही गडद रंगाची असते. तिचे मूल्य 100 मीटर अंतराच्या फरकाचे असते. या मॉडेलमध्ये मात्र आपण 5 मीटर समोच्च रेषांतर घेतले आहे आणि 25 मीटरची रेषा गडद रंगाने दाखवली आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध वेबसाईटवरून तुम्हाला समोच्च रेषांवरून काटछेद कसा काढायचा हे शिकता येईल. गोकाक टेकडीचा पूर्व पश्चिम असा काटछेद काढला असता पूर्व पश्चिम गोकाक टेकडीची संरचना कशी आहे याबद्दलची माहितीही अचूक समजते. उपलब्ध आलेखात्मक आकृतीवरून समजते की गोकाक टेकडीची समुद्रसपाटीपासूनची उंची ही पायथ्याला 540 मीटर एवढी आहे आणि शिखराची उंची सर्वसाधारणपणे 750 मीटर आहे. पूर्व पश्चिम काटछेदाचे निरीक्षण केले असता पश्चिमेकडील उतारापेक्षा पूर्वेकडील उतार अधिक तीव्र स्वरूपाचा असल्याचे दिसते. आकृतीत एक्स अक्षावर जमिनीवरील अंतर दर्शवले आहे. त्यानुसार येथे 0.5 ते 1.5 यातील अंतर मोजले तर 1 किलोमीटर एवढे होईल. म्हणजेच या टेकडीचा व्यास साधारणपणे 1 किलोमीटर इतका आहे. या टेकडीचा आपण दक्षिणोत्तर काटछेदाच्या आकृतीवरून टेकडीच्या उत्तरेकडील बाजूस उतार काही अंशी अंतर्वक्र तर काही ठिकाणी बहिर्वक्र असलेला दिसतो. 550 मीटरपासून 650 मीटर उंचीपर्यंत उत्तरेकडील उतार हा अंतर्वक्र आहे व 650 ते 700 या उंचीपर्यंत उतार हा बहिर्वक्र असलेला दिसतो. या उलट दक्षिणेकडील बाजूस फक्त अंतर्वक्र असलेला दिसून येतो. गोकाक शहर ते घोडचिंचमळकी या 2 स्थानातील हवाई अंतर हे 10 किलोमीटर असलेले दिसते. या 2 ठिकाणातील काटछेद काढला असता येणारी आकृती उंचसखल भूपृष्ठ रचनेची जाणीव करून देते. या मार्गाने आपण शहरापासून घोडचिंचमळकी या ठिकाणापर्यंत प्रवासासाठी सुरुवात केली आहे. आता आपल्या प्रवासाला अर्धा तास तरी लागणार आहे. 18 किलोमीटरचे अंतर जात असताना आपल्याला चढ उतारावरून जाण्याचा आता अनुभव येऊ लागला आहे. गोंडवना कालखंडातील खडकाळ, उजाड व नापीक असा भूप्रदेश या ठिकाणी आम्हाला दिसू लागला आहे. या खडकाळ भूप्रदेशावर काही ठिकाणी मृदांचे पातळ थर निर्माण झाले आहेत. त्या ठिकाणी निवडुंग या शुष्क हवामानातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे खडकाळ वाळवंटासदृश्य परिस्थिती या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. पारकनहळ्ळी या गावाजवळ आपल्याला खडक उघडे पडलेले दिसले. चला तर आपण बसमधून सगळेजण खाली उतरूयात आणि निरीक्षणे करूयात. वातावरणातील ऊन, वारा, पाऊस या घटकांचा परिणाम होऊन एकसंध खडकावर कायिक व रासायनिक अभिक्रिया घडून खडकांना भेगा पडणे, फुटणे, तुटणे, कुजणे, तडे जाणे, खडक भुसभुशीत होणे, त्याचे लहान चूर्णात रूपांतर होणे ह्या प्रक्रिया घडतात. या क्रियेला विदारण असे म्हणतात. विदारणामुळे तयार झालेला खडकांचा सूक्ष्म भुगा हा वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा, भूमिगत पाणी यासारख्या बाह्य कारकांमार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे वाहून नेला जातो. समतल प्रदेशामध्ये, समुद्रात किंवा एखाद्या जलाशयात शेवटी यांचे संचयन होते. त्या ठिकाणी अपक्षरित द्रव्याचे एकावर एक थर साचतात. त्यावर पडलेल्या दाबामुळे कालांतराने त्यापासून खडक तयार होतात. त्यांना स्तरित किंवा गाळाचे खडक असे म्हणतात. गोकाक या ठिकाणी 71% क्षेत्र हे वालुकाश्म स्तरित खडकांपासून बनलेले दिसते. हे खडक गोंडवना श्रेणीतील कलाडगी कालखंडातील असून त्यांचे 2 प्रकार पडतात. यातील सूक्ष्म द्रव्यांपासून जर स्तरित खडक तयार झालेला असेल तर या ठिकाणी दर्शवल्याप्रमाणे खडकाची संरचना दिसून येते. तर काही वालुकाश्म खडक हे मात्र विविध दगडगोटे, अणुकुचीदार खडक यांचे मिळून तयार झालेले असतात. भूगर्भशास्त्रात या स्तरित खडकांच्या प्रकारांना ब्रेशिया असे म्हणतात.
घोडचिनमळकी येथे मार्कंडे नदीपात्रामध्ये हे ब्रेशिया खडक दिसून येतात. गोकाक येथील खडक हा बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात देखील या दगडाची मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली दिसून येते. नक्षीकाम करून सुंदर इमारती यांपासून बांधता येतात. घोडचिनमळकी प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी या खडकांचा उपयोग बांधकामासाठी केल्याचा आम्हाला दिसून आला आहे. आपण पाहिलेल्या या उघड्या खडकांवर विदारणाचे परिणाम झालेले दिसून येत होते. हे विदारणाचे विविध प्रकार आपण समजून घेऊ. या वालुकाश्म खडकाचा काही भाग निळसर, लालसर, पिवळसर अशा वेगवेगळ्या छटांचा दिसत आहे. खडकावर घडून आलेल्या रासायनिक अभिक्रियांमुळे झालेल्या विदारणातून हा पृष्ठभाग अशा पद्धतीने ठिसूळ झाल्याचे आढळते. QR कोड स्कॅन करून तुम्ही विदारणाच्या विविध प्रकारांची सखोल माहिती घेऊ शकता. वालुकाश्म खडकावर कणाश्म विदारण होऊन एकसंध खडकाचे कण बाजूला होतात. त्यावेळी शिल्लक राहिलेला खडक हा खरवडल्याप्रमाणे ओबडधोबड दिसून येतो. याचे उत्तम उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळते. कायिक विदारणामध्ये प्रामुख्याने सौरशक्ती, तुषारपात, स्फटिकी भवन आणि पर्जन्य यासारख्या घटकांचा प्रभाव पडत असतो. यामधूनच खंड विखंडन ही विदारण क्रिया घडून येत असते. या ठिकाणी आपणास खंड विखंडन होऊन खडकांचे खंड एकसंध खडकापासून बाजूला पडलेले दिसून येतात. मित्रांनो, आपण विदारण आणि त्याचे प्रकार ही संकल्पना समजून घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघूयात. घोडचिनमळकी या ठिकाणीपर्यंतचा प्रवास बसने पक्क्या डांबरी रस्त्याने करता येतो. त्यानंतर मार्कंडे नदीवर असणाऱ्या धावत्या पाहण्यासाठी आपल्याला पायीच जावे लागते. निलगिरीचे वृक्षारोपण केलेल्या गायरानातून हा रस्ता जाताना दिसतो. या रस्त्याने आपण जाताना गप्पा मारत भुईमुग शेंगा खात खात पुढे जात आहोत. आता नदी प्रवाहाचा आवाज येण्यासाठी सुरुवात झाली आहे. सर्व विद्यार्थी खुश होऊन नदी प्रवाहाच्या दिशेने जाऊ लागले आहेत. सुंदर नदी प्रवाह व निसर्ग पाहून वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फोटो सेशन चालू झाले आहे. नदी प्रवाहाचा वेग प्रचंड आहे या शिलाखंडावरून समजून येते व त्यांचे मनमोहक दृश्य पाहून सर्व विद्यार्थ्यांचे भान हरपले आहे. कोरड्या ऋतूमध्ये येथील धावत्यांची नदीपात्रातील खडकांची रचना ही समजून घेण्यास सोपे जाते. नदीपात्रातील स्तरित खडकांना चौकोनी भाग होतील अशा उभ्या आडव्या भेगा दिसून येतात आणि त्यांची झीज ही नदीप्रवाहाच्या दिशेने होत असते. त्यामुळे पायऱ्या पायऱ्यासारखी नदीपात्राच्या तळाची रचना झालेली दिसते. त्यामुळे नदीप्रवाह एकाच बिंदूशी लंबवत खाली न कोसळता समांतर विविध ठिकाणी कमी अधिक अंतरावरून खाली कोसळताना दिसतो. यामुळे नदी धावल्याप्रमाणे भासते, म्हणून या भूरूपास धावत्या असे म्हणतात. अशी भूपृष्ठ रचना सर्वत्रच आढळून येत नसल्यामुळे जगातल्या सर्वच नद्यांनी धावत्या हे भूरूप निर्माण केलेले नाही. यामुळेच प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून भूरूप पाहण्यासाठी हे ठिकाण आपण निवडलेले आहे. मार्कंडे नदी ही घटप्रभा नदीची उपनदी असून ज्या ठिकाणी धावत्या भूरूप आहे त्या ठिकाणी तिची वाहण्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेली दिसते. त्या ठिकाणचे अक्षवृत्तीय स्थान 16 डिग्री 7 मिनिट 27.84 सेकंद नॉर्थ व रेखावृत्तीय स्थान 74 डिग्री 44 मिनिट 48.48 सेकंद ईस्ट असे आहे. धावत्या यांच्या दक्षिणेकडील बाजूस लटकता कडा हे दुर्मिळ भूरूप नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार झालेले दिसते. नदीच्या असणाऱ्या प्रचंड वेगामुळे या ठिकाणी नदीपात्राचे खडक मोठ्या प्रमाणावर अपक्षरित झालेले दिसतात. त्यामुळे सुळक्याचा पाया नाहीसा होऊन तिथे लटकलेला भाग अवशिष्ट झालेला दिसतो. हे भूरूप तुम्ही आवर्जूनपणे पाहू शकता. नदीच्या अपक्षरण कार्याबरोबर तेथे जैविक विदारणही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. भौगोलिक दृष्टिकोनातून मार्कंडे नदीने बनवलेले हे भूरूप धबधबा नसून धावत्या आहे हे जाणून तुम्ही या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या. या ठिकाणी आपली भौगोलिक अभ्यास सहल अथवा क्षेत्रभेट समाप्त होते. मला वाटतं ही भौगोलिक क्षेत्रभेट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. भूगोलाचा अभ्यास करण्यास, क्षेत्रभेटी पाहण्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद लाईक किंवा डिसलाईक या पद्धतीने नक्की नोंदवा.
एवढीच आमची माफक फी असेल. धन्यवाद.